प्रेम करणं सोपं नसतं हो. एकाने जरी साथ सोडली ना तरी दुसऱ्या व्यक्तीचं आयुष्य बर्बाद होतं. पाण्यापेक्षा तहान किती आहे हे महत्त्वाचं आहे. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाती तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. कधीकधी मूड ऑफ एवढा असतो की असं वाटतं की आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारून खूप रडावं. कधीकधी जेव्हा आपण कोणाला तरी मिस करत असतो ना, तेव्हा अश्रू आपोआप येतात. भरोसा त्यांच्यावर करा जे तुमच्यातील 3 गोष्टी ओळखू शकेल: हसण्याच्या मागचं दुःख, रागाच्या मागचं प्रेम आणि गप्प राहण्याच्या मागचं कारण. जिथं नातं खरं असेल तिथं झुकता आलं पाहिजे, आणि जिथं आपली किंमत नाही तिथं थांबता आलं पाहिजे. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कुणाच्या बोलण्यावर कधीच विश्वास ठेवू नये. प्रेमाचं सर्वात सुंदर रूप म्हणजे वाट पाहणं. काही माणसं बोलतात, विचार करून बोलत नाहीत. आपण त्यांच्यासाठी सगळं काही करायचं आणि त्या व्यक्तीनं आपल्याला एका शब्दात परक करून टाकायचं. माणूस आपल्या जीवनात सगळ्या गोष्टी सहन करू शकतो, पण ज्या व्यक्तीला आपलं मानलेलं असतं तीच व्यक्ती आपल्या मनाला लागेल असं बोलत असेल तर ते दुःख माणसाला सहन होत नाही. प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टींपलीकडं प्रॉब्लेम कधी अस्तित्वातच नसतो. नात्याला किती वर्ष झाली याला महत्त्व नाही, तर त्या नात्यात किती आपलेपणा आहे याला महत्त्व आहे. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपलं कुणीच नसतं हे आपल्यांनीच शिकवलं. लोकं थोडी लेट कळली पण परफेक्ट कळली. सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं जोडा, कारण अनेकदा पॅकिंग चांगली असते पण आतील सामान खराब असतं. जेव्हा हरवलेली व्यक्ती हरवल्यानंतरसुद्धा हसते ना, तेव्हा जिंकलेली व्यक्ती जिंकण्याचा आनंद गमावून बसते. रक्ताची नसली तरी आयुष्यभर जपावी अशी काही माणसं असतात. एकटं राहण्याची सवय असावी माणसाला, नाहीतर आजकाल कोण कधी साथ सोडून जाईल हे सांगता येत नाही. जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल तर मन मारून राहिलेलं कधीही चांगलं. आयुष्यात जर आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना, तरी त्याची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लिअरिटीवर अवलंबून असते. स्वभाव असा ठेवायचा की क्षणभर भेटलेला माणूस जन्मभर विसरला नाही पाहिजे. घट्ट विणावं पण रुतू नये कधीच. धागा धागा गुंफावा, गुंतू नये कधीच. हात धरावा असा जो सुटू नये कधीच. एक नातं असं असावं जे तुटू नये कधीच. पुढं काय होणार हे माहिती नाही, पण आत्मविश्वास असा हवा की जे होईल ते परफेक्ट होणार.